जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। जनाब श्रीमान परेड आगे नहीं निकले अतिरफ परेड को विसर्जन करने की अनुमति चाहता हूं। जनाब यानंतर या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना संदेश देतील। मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी संदेश द्यावा। आज 1 मे 2026 महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान म्हणजेच हा 1 मे जो आपण महाराष्ट्र दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला। त्याचबरोबरीनं आज जागतिक कामगार दिन देखील संपूर्ण जगभर साजरा होतो आहे। आणि असा हा बुद्ध शर्करा योग
दरवर्षी आपण 1 मेला जो जोडून येतो त्या निमित्तानं आपल्या देशाला, आपल्या राष्ट्राला आणि आपल्या राज्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत असतो. असा हा एक अत्यंत पवित्र दिवस. त्या निमित्तानं या ठिकाणी महाविद्यालयामध्ये आपल्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सन्माननीय सुभाषचंद्रजी तनपुरे, खजिनदार माननीय प्राध्यापक प्रकाशजी दांडे, त्याचबरोबरीनं राहुल शेठ नवले, सुनीलजी क्षीरसागर, आपले काही कॅडेट्स ज्यांनी नुकत्याच भरती प्रक्रियेमध्ये सुयश संपादन केलेलं आहे. 11वीच्या ज्या झालेल्या आत्ताच्या परीक्षा आहेत त्यामध्ये उत्तीर्ण झालेले आणि उत्तुंगही यश मिळवलेले असे सर्व विद्यार्थी, सर्व विभागांचे उपप्राचार्य, विभाग प्रमुख, कमिटी चेअरमन, विषय शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी बंधू आणि बंधू, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रभक्त युवक रस्त्यावर उतरले आणि 1 मे 1960ला 105 हुतात्मे की ज्यांनी हौतात्म्य पत्करलं, परंतु मुंबई आणि त्या मुंबईचा कलश दिल्लीहून मुंबईला आला आणि मुंबई महाराष्ट्राला जोडली गेली, की जी या देशाची खरं तर एक धमनी मानली जाते, कामधेनू मानली जाते. आणि हा असा मुंबईसह अस्तित्वात आलेला संयुक्त महाराष्ट्र गेल्या जवळजवळ 65-66 वर्षांपासून सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वी अशी घोडदौड करत आहे. देशातलं एक अत्यंत पुढारलेलं, सुधारलेलं आणि विकसित असं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. आणि ही ओळख निर्माण करण्यासाठी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांपासून शरदचंद्रजी पवार साहेबांपर्यंत अनेक धुरंधर अशा राजकीय नेतृत्वाने महाराष्ट्राची पायाभरणी केलेली आहे. म्हणून आज महाराष्ट्र देशातलं एक अत्यंत प्रगत आणि विकसित राज्य म्हणून ओळखलं जातं. आपल्या रयत शिक्षण संस्थेचा देखील इतिहास 107 वर्षांचा आहे आणि प्रत्येक गोष्टीची साक्षीदार आपली संस्था आहे. स्वातंत्र्यपूर्व चळवळीपासून तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत जी काही या ठिकाणी विचारांची मशाल प्रज्वलित झालेली आहे त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचा फार मोलाचा असा वाटा आहे. आणि त्यातलं आपलं महाविद्यालय म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची ओळख निर्माण केलेलं आणि आपल्या महाराष्ट्राच्याच वया इतकंच वय असलेलं आपलं महाविद्यालय. महाविद्यालयामध्ये देखील या 62 वर्षांमध्ये जी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे आणि 2023ला सर्वोच्च अशा पद्धतीचं यश संपादन करून पुढे जबाबदारीनं महाविद्यालयानं जी काही वाटचाल केलेली आहे त्याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे यावर्षी महाविद्यालयानं मिळवलेलं उत्तुंग असं यश आहे, की ज्यामध्ये पोलीस भरती असेल, अग्निदल भरती असेल, CRPF भरती असेल किंवा कॅम्पस ड्राईव्ह असतील, आयडियाचा आविष्कार असेल, अखिल भारतीय शिक्षिका साहित्य संमेलन असेल, अशा सर्वांगीण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं त्या विभागाच्या माध्यमातून या वर्षीचा आपला काउंट जो आहे हा सर्वोच्च असा. प्रशासकीय खात्यामध्ये देखील क्लास 2 आणि क्लास 1 ऑफिसर्स याची संख्या ही आपल्या 62 वर्षातली संख्या आणि या वर्षातली संख्या सारखी झालेली आहे. इतक्या अशा सर्वोच्च बिंदूवर आपण पोहोचलेलो आहोत. आणि अशा काळामध्ये देशाला खऱ्या अर्थानं ह्युमॅनिटी पॉवर द्यायचं काम हे महाविद्यालय करत आहे. ह्युमॅनिटी रिसोर्सेस द्यायचं काम हे महाविद्यालय करत आहे आणि त्यामध्ये इथल्या शिक्षकांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय सर्व प्रकारच्या यंत्रणांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या संयुक्त महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो
आणि ज्यांनी या शैक्षणिक वर्षामध्ये सुयश संपादन केलेलं आहे, उत्तुंग यश प्राप्त केलेलं आहे, मग ते शैक्षणिक असो, खेळ असो, कला असो किंवा भरती प्रक्रिया असो, अशा सर्वांगीण क्षेत्रात यश संपादन केलेल्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. त्याचबरोबरीनं आज जगामध्ये सर्वात टिकाऊ असं जर क्षेत्र कुठलं असेल तर ते सेवा क्षेत्र आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं सर्वच क्षेत्रावर या ठिकाणी अतिक्रमण करायला सुरुवात केल्यामुळे आपल्या पायाखालची वाळू सरकते की काय असं वाटत असताना महाविद्यालयाने रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार त्यावर लक्ष केंद्रित केलं आणि अद्ययावत स्वरूपाची लॅब आपण यावर्षी उभी केलेली आहे. नजीकच्या 3-1 महिन्यामध्ये त्याच्या संबंधातलं एक एक्सलन्स सेंटर उत्कृष्ट दर्जाचं उभं आहे आणि AI ला आपण न घाबरता त्याला सामोरं जाऊन त्याला बरोबर घेऊन आपण आणि आपले विद्यार्थी निश्चितपणानं एका उंचीवर जाणार आहे. आणि सेवा क्षेत्राला जो काही रिसोर्स पुरवायचं काम केलं जातं त्या संदर्भामध्ये खरं तर आज आपण जागतिक कामगार दिन साजरा करत असताना अवतीभोवतीच्या समाजामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्य पुन्हा लोक वर काढत असताना अण्णाभाऊ साठे यांच्या त्या विधानाची आठवण होते आहे आणि पुन्हा एकदा सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सेवकांचं, मग त्यात रयत सेवक देखील आला, महत्व आणि महात्म्य अधोरेखित होत आहे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणायचे की ही पृथ्वी शेषशाही नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती इथल्या कामगारांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरलेली आहे. आणि तेच खरं आहे. रयत शिक्षण संस्थेनं नेहमीच कष्टाची आणि श्रमाची गूंज राखलेली आहे आणि त्या निमित्तानं देखील मी जागतिक कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. या सप्ताहामध्ये 12वीचा निकाल या ठिकाणी घोषित होईल. आज 11वीचा निकाल लागलेला आहे आणि पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात खरी तर आपली उद्यापासूनच होते आहे. विद्यार्थ्यांना हातात निकाल मिळाल्यानंतर कदाचित आता मध्ये आपल्याला फार सुट्टी आहे, खूप आराम करूया अशा मानसिकतेतून तुम्ही घरी जाल. पण माझा या निमित्तानं एकच संदेश आहे, हेच तुमचं घडण्याचं आणि जगण्याचं वय आहे. या काळातला सेकंद ना सेकंद जो आहे तो तुम्ही युटिलाइज केला पाहिजे, स्वतःच्या जडणघडणीसाठी खर्च केला पाहिजे. कारण उद्याचा उज्ज्वल भविष्य काळ हा तुमचा जर तुम्हाला खऱ्या अर्थानं निर्माण करायचा असेल तर आज कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून तुम्ही निकाल लागला म्हणून फक्त निकाल आपल्या बरोबर घेऊन जाऊ नका, त्याच्या बरोबरीनं उद्याच्या काळातल्या चांगल्या यशासाठीची जी धडपड आहे त्या धडपडीचीही तयारी आपण करावी आणि पुढील शैक्षणिक वर्षात पुन्हा नव्या उत्साहानं, नव्या उमेदीनं महाविद्यालयात यावं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद साहेब.